विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलंय. लातूरकरांनो, आज कोणीतरी म्हणतंय विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, पण आधी एक प्रश्न विचारतो. सरपंच म्हणून गावासाठी झटणारा माणूस आणि मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र सांभाळणारा नेता, हा प्रवास इतका सोपा असतो का? विलासराव देशमुख हे थेट दिल्ली किंवा मुंबईतून उतरले नव्हते, ते गावातून उभे राहिले, लोकांमधून घडले. सरपंच, पंचायत समिती, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री हा प्रवास सत्तेचा नव्हता, तो संघर्षाचा होता. दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य या गोष्टी फक्त भाषणात नव्हत्या, त्या जमिनीवर उतरवल्या गेल्या. मुख्यमंत्री असतानाही ते साधेपण विसरले नाहीत, कारण ते मुळातच जनतेतलेच माणूस होते. आज कोणी म्हणत असेल की त्यांच्या आठवणी पुसल्या जातील, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इमारती पाडता येतात, फलक काढता येतात, पण सरपंचापासून मुख्यमंत्री होईपर्यंतचा संघर्ष लोकांच्या मनातून काढता येत नाही. इतिहास भाषणाने नाही, कामाने लिहिला जातो, आणि विलासराव देशमुखांचा इतिहास लातूरच्या मातीत रक्तासारखा मिसळलेला आहे. तो पुसायचा असेल तर आधी ही माती पुसून दाखवा. लातूर झुकणार नाही आणि इतिहासही मिटणार नाही.